धीरज यावड, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना। आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत। वाडा तालुक्यातील मौजे पाली ताजी पालघर येथील गट क्रमांक 35 व 36 या आदिवासी जागेवरती मिसेस रिस्टे ग्रीन एनर्जीचे मालक राजेंद्र मुळे, दशमेश रबर प्रोडक्टचे मालक अश्निश कौर व MK रबर प्रोडक्ट कंपनीचे मालक राजेंद्र सिंग लालकुल पोखळी ह्या मालकांनी नगर रचना विभाग पालघर त्यांचे तत्कालीन नगर सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे व सहाय्यक नगर रचनाकार प्रसाद देवळे यांना यांच्यासोबत संगनमत करून आदिवासी जागेवरती जवळजवळ 1584 स्क्वेअर मीटरचं बांधकाम केलेलं आहे। आम्ही याबाबत नगर रचनाला पत्र दिलं होतं, परंतु त्यांनी काहीही कारवाई केली नाही। मग आम्ही पुढचं पत्र निवासी जिल्हाधिकारी यांना दिलं। त्यावरती निवासी जिल्हाधिकारी यांनी नगर रचनाला कळवलं की तुम्ही या बाबतीत तुमच्या अधिकाऱ्यांचं चौकशी करा व तसा अहवाल आमच्या कार्यालयाला द्या। परंतु नगर रचनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कुठलीच स्थळ पाहणी करून अहवाल केलेला नाही। उलट त्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना जे पत्र दिलं, ते पत्र आमच्या हातात आलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलंय की बाबा की तुम्ही भूमी अभिलेख वाडा यांच्या मार्फत मोजणी होण्याचा आदेश काढा। का तर गट नंबर 30 व 32 मध्ये जे बांधकाम आहे व गट नंबर 35 व 36 मध्ये जे बांधकाम आहे, कुठलं बांधकाम कुठल्या जागेमध्ये आहे ह्याचा त्यांना सांगपत्ता नाहीये। मग असं असताना त्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 1 ते 34 मध्ये औद्योगिक बांधकामास मंजुरीची शिफारस करण्यात आली आहे। त्यामध्ये अट क्रमांक 32 मध्ये त्यांची जी प्रस्तावित जागा आहे 1829 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम विना परवानगी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 कलम 143 अन्वये अनधिकृत बांधकाम हे नियमाकुल करण्याच्या बाबतीत तडजोड शुल्क आकारण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी महसूल स्तरावर कार्यवाही होणे असं रिमार्क दिलेला आहे नगर रचना विभागाने। मग तुम्ही ज्या वेळेला त्या प्रत्यक्ष कंपनीच्या इथे जाऊन जेव्हा तुम्ही पाहणी केली त्यावेळेला ते सदरचं बांधकाम 32 मध्ये आहे, 30 मध्ये आहे, 34 मध्ये आहे, 35 मध्ये तुम्ही शहानिशा केली नाही का? आमचा स्पष्ट आरोप आहे नगर रचना मधील जे अधिकारी आहेत त्यांचा आर्थिक व्यवहार झालेला आहे। या आर्थिक व्यवहारामुळे यांनी कायद्याला बगल देऊन हे अनधिकृत बांधकाम लपवलेलं आहे। आदिवासी जागेवरती झालेलं हे बांधकाम निष्कासित होणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे हे जे सर्व कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या मालकांनी त्यांच्या जागेमध्ये रस्ता आहे हा रस्ता दर्शवण्यासाठी खोटे कागदपत्रांना हाताने निशाणी करून तिथे त्यांनी हे रस्ता दर्शवलेला आहे। शासनाची ही दिशाभूल आहे। सरकारी कागदपत्रामध्ये त्यांनी खाडाखोड करून शासनाची दिशाभूल केलेली आहे। आम्ही या बाबतीत परवाच निवासी जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे। जर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही व संबंधित कंपनीचे सर्व मालक, नगर रचनाचे अधिकारी, त्याचप्रमाणे तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक व भूमी उपाधीक्षक वाडा यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। जर नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल।